नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या दवणे आजींच्या सूरज कथा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला पारख ही गोष्ट सांगते. पारख. हां, पारख म्हणजे काय? परीक्षा करणं किंवा ओळख करणं असं होतं. एक्झामिन करणं, की समोरची वस्तू काय आहे, कशी आहे त्याची ओळख करणं, परीक्षा करणं ह्याला म्हणतात पारख. हा या पारख या शब्दाचा अर्थ होतो. तर काय होतं, एका गावात एक परीट असतो. परीट म्हणजे कपडे धुणारा माणूस, धोबी, ज्याला मराठीत रजक असाही एक शब्द आहे. रजक, परीट किंवा धोबी. हं? तर तो परीट राहत असतो. त्या परीटाचं काम काय? तो लोकांकडे जायचा, लोकांकडनं कपडे घ्यायचा आणि ते कपडे नदीवर नेऊन चांगले स्वच्छ धुवून इस्त्री करून वगैरे ज्याचे त्याला परत करायचा. हल्लीच्या भाषेत त्याला लॉन्ड्री म्हणतात. आपल्याकडे मराठीत परीट म्हणायचे. तर पूर्वी परीट असे घरी यायचे आमच्या. ते त्यांचं काम असते. लोकांकडे जायचं, घरोघरी जायचं, कपडे घ्यायचे, मोजून कपडे घ्यायचे आणि मग ते स्वच्छ धुवून घेऊन इस्त्री करून आम्हाला परत आणून द्यायचे. मग त्याचे जे काही पैसे व्हायचे ते आम्ही त्याला द्यायचो. तर तसा एक परीट राहत होता. तर आता हे कपडे नेले की कपड्याचं ओझं होतंच. पूर्वीच्या काही वाहनं नव्हती. तर त्यावेळेला हे कपड्याचं गाठोड न्यायला त्याच्याकडे एक गाढव होतं. तर तो गाढवावरून ते कपडे सगळे नदी किनारी न्यायचा. नदी किनारी गेल्यानंतर लोकं नदीत कपडे धुवायचे. आता नळ आले घरात, पण त्यावेळेला नळ नव्हते. तर तो नदी किनारी घेऊन जायचा, तिथे कपडे धुवायचा, तिकडे बाहेर वाळवायचा चांगलं आणि मग ते पुन्हा कपडे गुंडाळून घेऊन घरी यायचा. हा त्याचा नित्यक्रम होता. तर एक दिवस असाच तो नदी किनारी कपडे धुवायला जातो आणि कपडे धुतो, वाळत घालतो आणि असाच बसलेला असतो. बघतो तर त्याला तिथे एक छान दगड दिसतो. तर तो दगड त्याला आवडतो, खूप दगड आवडतो त्याला. तर तो दगड घेतो आणि घरी येतो. तो केवढा सुंदर दगड आहे, किती छान दगड आहे. त्याला आवडतो तो दगड आणि तो काय करतो, तो दगड बांधतो आणि तो त्या गाढवाच्या गळ्यात बांधतो. मग नदीवर गेल्यानंतर त्या दगडानेच त्या गाढवाच्या अंगाचं असं खरारा करतो, त्याच्यावर पाणी ओततो, गाढवाला धुतो, त्याला अंघोळ घालतो. पुन्हा तो दगड गाढवाच्या गळ्यात घालतो आणि घेऊन येतो. असा त्याचा तो नित्यक्रम चाललेला असतो. आणि एक दिवस काय होतं, त्या गावामध्ये एक जोहरी येतो. जोहरी म्हणजे ज्वेलर. सोन्या चांदीचे दागिन्याचे व्यवहार करणारा जो माणूस असतो ना, तो येतो तिथे. तर तो काय करतो, तो बघतो, अरे च्या! या गाढवाच्या गळ्यात दगड आहे, पण तो दगड जो असतो तो अस्सल एक हिरा असतो. आता त्या परीटाला कळतच नाही. त्याला तो फक्त आवडतो दगड, छान दिसतो म्हणून तो घेतो. पण हा जोहरी जो असतो, तो तो दगड बघतो आणि म्हणतो, "मला हा दगड तू दे." तर म्हणतो, "नाही, हा दगड मला खूप आवडलाय." तर मी काही देणार नाही. तो म्हणतो, "अरे दे रे." म्हणजे मी तुला पैसे देतो. हा नाहीच तयार होत. तो परीट म्हणतो, "मी नाहीच देणार. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नदी किनारी जा. तिकडे भरपूर दगड पडलेत. कुठचे पाहिजे तर घ्या." तर त्या जोहरीला वाटतं, की कदाचित तिथे खाणीसारखं काय असेल तर आपल्याला मिळेल तो दगड. तो न सांगता तिकडे जातो, शोधतो. पण त्याला तो दगड काही केल्या तसा मिळत नाही दुसरा. मग परत येतो आणि परत त्याला म्हणतो, "अरे दे रे, मला तो दगड खूप आवडला. मला आवडला. मला दे, मला दे." तर तो परीट काही द्यायला तयार होत नाही. शेवटी तो म्हणतो, "मी तुला पैसे देतो." किती देतो?" काय बोलला, ₹100-1 देतो बोलला. आता ₹100-1 म्हटलं तरी तो लाख मोलाचा हिरा आणि हा म्हणतो ₹100 देतो. पण ह्या परीटाला पण ₹100 म्हणजे खूप वाटले. त्या काळाला 100 म्हणजे किती? भरपूर झाले ना पैसे. तर मग हा म्हणतो, "अरे काय पागल माणूस आहे. आहे दगड चांगला आहे, पण दगडाला कसले ₹100 द्यायचे?" असं परीटाला वाटतं आणि त्या परीटाला वाटतं आपल्याला ₹100 मिळतात म्हणून तो परीट काढतो त्या गाढवाच्या गळ्यातला हिरा आणि त्या ज्वेलरच्या हातात देतो. ज्वेलर खुश होतो, घेऊन येतो. पण गंमत अशी होते, तो हिरा जेव्हा त्या ज्वेलरच्या हातात येतो, त्यावेळेला त्या हिऱ्याचे तुकडे-तुकडे होऊन जातात. तर त्याला कळतच नाही असं कसं? इतके दिवस हा हिरा त्या परीटाकडे होता. तो परीट त्या हिऱ्याला गाढवाच्या गळ्यात बांधायचा, तरी तो हिरा चांगला राहिला आणि माझ्याकडे आला आणि हा असा हिरा फुटला काय? आता काय कामाचा? तेव्हा तो त्या हिऱ्याला विचारतो, "काय रे? तू त्या परीटाकडे होतास, गाढवाच्या गळ्यात होतास, तेव्हा तू चांगला राहिलास आणि मी तुला विकत घेतला ₹100 तर तू कुठून गेलास?" तेव्हा त्या हिऱ्यातून आवाज येतो. तो म्हणतो, "अरे, तो तर परीटच होता बिचारा, अनपढ होता. त्याला काही कळत नव्हतं. त्याला माझी पारख नव्हती, मी कोण आहे ते.
म्हणून त्यांनी मला घेतला आणि त्यांनी गाढवाच्या गळ्यात बांधलं. त्यांनी टाकला नाही मला, पण त्यांनी गळ्यात बांधला आणि ठेवून दिला स्वतःजवळ. पण तुला तर माझी पारख होती ना, मी कोण आहे, कसा आहे आणि तू फक्त ₹100त मला घेतलास? असं म्हटल्यावर त्या जोहरीला त्याची चूक कळते, की अरे खरंच म्हणजे आपल्याजवळ जर ह्याच्यावरून असं शिकायचं, चांगली व्हॅल्युएबल माणसं असतील ना, तर त्यांना नीट आपण पगार पाणी पण द्यायचं आणि त्यांना सांभाळून ठेवायचं. त्यांची लायकी करायची नाही, किंमत करायची नाही. काही माणसं अशी असतात, की त्यांच्याकडे पैसा कमी असतो, पण ती माणसं चांगली गुणवान असतात. तर त्यांच्या गुणांची पारख करा आणि त्या माणसांना सांभाळून ठेवा. तर ही होती पारख. त्याला पारख असून सुद्धा त्यांनी त्या हिऱ्याची किंमत कमी केली म्हणून त्याला त्या हिऱ्याला खूप वाईट वाटलं आणि त्याचे तुकडे-तुकडे झाले. तर बाळांनो, कशी वाटली ही गोष्ट? गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करून मला जरूर कळवा गोष्ट आवडली की नाही. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.